नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? काल रविवार होता आणि काल आम्ही गेलो होतो आमच्या मामाच्या घरी. तर वेदांची स्टाईल बघा, मामाच्या घरी आले की वेदांत आमचा डॉनच होतं. आई त्याला हसत होती, खाली गाडीचा आवाज आला तेच आई दारात येऊन उभी राहिली. कालच रक्षाबंधन होतं जेव्हा शनिवारी, तेव्हाच भाऊ येऊन गेला, राखी बांधून गेला. पण माझे बाकीचे भाऊ राहिले होते राखी बांधायचे, बरेचसे आले नाहीत. साहिल, ओम ते भेटले नाहीत मला. हा गणेश भावाचा मित्र आहे, पण असं कधी त्यांनी जाणून दिलं नाही की मित्राची बहीण आहे. तेवढंच प्रेमाने, तेवढंच म्हणजे मदत पण केली आणि त्याच्या आठवणी मी नेहमी लक्षात ठेवन. आणि त्यानंतर मी त्याला राखी बांधली वगैरे आणि मला हसत होता की ताई तुझं कोणतं चॅनल आहे वगैरे, आम्हाला पण नाव सांग, यूट्यूबर झालीस तू आता, व्लॉगर झालीस. हसत होता. हा तेजस, हा पण सेम तसाच, तेवढंच प्रेम आणि तेवढीच माया देतात मला. आणि त्याच्यानंतर आम्ही तिघांनी फोटो सेशन केलं, म्हणजे की एक मस्त फोटो काढला असा. आणि नंतर मी आईच्या इथून निघाले. तर आईच्या इथून जाताना कधी रिकामी हाती येतं का? आई काही ना काही देतेच. आईची माया वेगळीच असते. संध्याकाळी मी घरी आले आणि नंतर मी भाज्या वगैरे निवडत होते. तर छान हवा सुटली होती. म्हटलं टेरेसवर जायचं का वेदांत म्हटला चल मम्मा जाऊयात. वडाचं झाड होतं टेरेसवर. वेदांत म्हटलं मम्मा हे काय आहे? त्याच्यामध्ये कॉईन पण होता एक. त्याला म्हटलं बाळा तो कॉईन आहे. मग घेतला त्याने, परत ठेवला. त्याच्यानंतर आम्ही झाडं टेरेसवर आमच्या तिथल्या काकूंनी लावलेली आहेत. पूर्ण टेरेसची बागच केली म्हणायला हरकत नाही. फुलं वगैरे खूप छान. मग वेदांतनी टेरेसवर फिरत होता तेवढ्यात वेदांतचा मित्र आला, श्रेयांश, आणि मग दोघेजणं खेळायला लागले. वेदांतची परत मस्ती चालू झाली, पकडापकडी वगैरे खेळत होता तो. आणि मग टेरेसच्या मागे पण आहे ना, बिल्डिंगच्या मागे पण आहे ना झाडं वगैरे आहेत. आंब्याची झाडं आहेत, परत नारळाची झाडं आहेत मागे, पण फ्रंट साईडला नाही आहे काय, पण बॅक साईडला आहे. वरती भोपळ्याचा वेल पण लावलेला आहे त्यांनी छानसा. वेदांत म्हटला बॅट बॉल खेळू का मम्मा? पण म्हटलं बाळा बॉल जर खालती गेला तर परत भेटणार नाही. मग ते दोघंजणं ॲक्टिंग करून खेळत होते. लहानपणच ते किती गोड, जसं काय का रिअलमध्ये बॅट बॉल खेळतायत असं ते खेळत होते. छान वाटलं बघून त्यांना. त्याच्यानंतर मग मी म्हटलं चला खाली जाऊ, लवकर आवरू स्वयंपाक वगैरे, संध्याकाळची वेळ होती. तर मग खाली गेले, स्वयंपाक वगैरे आवरला. त्यानंतर म्हटलं की वेदांतचे बाबा आणि वेदांत, त्यांना दुसऱ्या दिवशी ट्रिप होती. मग ते म्हटले, मग ते निघाले होते गाडीमध्ये गॅस भरायला. त्यांना म्हटलं मी पण येते. मग मी पण गेले. ही छोटीशी ट्रिप झाल्यासारखं. जीवनामध्ये जिथे आनंद तुम्हाला भेटेल ना, तो आनंद घ्या. चला तर मग बाय, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ.